हॅलो, हाय एव्हरीवन. वेलकम टू अवर न्यू ब्लॉग. मी आहे रुपेश, ही आहे ऋतू. तुझं नाव सांग. रिद्धी. आणि तू? दोघींनी पण ऍडेड नाव सांगितलं. परत एकदा. ही आहे आमची रिद्धी. परत एकदा. ही आहे रिद्वी आणि ही आहे रिधा. आज आज आम्ही ठरवलं, खूप कन्फ्युजन होते काय करायचं. वीकेंड असतो, सो मुलांना एंगेज कसं करायचं. सो आज आम्ही ठरवलंय की व्हायरल मँगो कुल्फी सगळ्यांना माहिती असेल. मँगो, त्यामध्ये कुल्फी टाकायची, म्हणजे कुल्फीचं सारण टाकायचं आणि मग ते फ्रीज करायचं. सो ते आम्ही आज बनवणार आहोत. इट इज क्वाईट इंटरेस्टिंग, कारण रिधा रेझिनकडनं आम्ही बनवून घेणार आहोत. सो बघूया आपण कसं करायचं. तू बनवायची ना रिधा रिद्वी? हो. कोणाला बनवायची आहे? मला. आणि कोणाला खायची आहे? मला. ओके, लेट्स. सो आपण बघूया इंग्रेडियंट्स मध्ये काय काय टाकता येईल ते. अर्धे इंग्रेडियंट्स तर यांच्या पोटात गेलेले आहेत. अमूलची क्रीम, व्हिप क्रीम. हे काय आहे गर्ल्स? तातू. हे काय आहे? बदाम. मँगो. आणि हे काय आहे? साखर. साखर आहे. दूध. इन्ग्रेडियंट्स ॲज असे ह्यांच्या पोटात गेलेले आहे. मेनली साखर खाल्लेली आहे पहिले तर, मग कॅशूज तर मगाशीच संपवले होते. यात आपण एक छोटासा इन्ग्रेडियंट जो खूप इम्पॉर्टंट असतो तो आहे इलायची, तो पण टाकतोय. आणि मेन तर राहिलंच आहे तो म्हणजे मँगो. कोणाला आवडतं मँगो? बस झालं ना. तर कुल्फीमध्ये साखर टाकावी लागेल की नाही, की आताच खाऊन घेणार आहे सगळी? चोर. आणि लागणार आहे आपल्याला दूध. सो स्टार्ट करूया. स्टार्टिंग फ्रॉम दिस. बस झालं, किती साखर खाणार आहे? मी उचलून ठेवते इकडे, तुमच्या दूर ठेवते. ओके. सो आधी एक पॅन घेऊया. ओके. त्यामध्ये तुम्हाला दूध टाकायचं आहे तुमच्या हाताने की कसं? मीच करू सगळं? हे तू तर. यामध्ये क्रीम पण आलेली आहे. फुल क्रीम दूध घेतलं मी ऍक्च्युली, पण त्याला 1/3 वगैरे करू. सो त्यासाठी थोडं हेल्प होते, लवकर होऊन जाते. आणि मी बोला तू बोल. विसरली होती का तू? काय म्हणायचंय का तुला? अगं त्यामध्ये काय झालंय? मोबाईल चेंज झाले. मम्मानी कोणाचा घेतला आणि पप्पानी कोणाचा घेतला? ओ नो. बरं, मला काय म्हणायचं आहे, त्यामध्ये आपण मुद्दाम साय टाकलेली आहे. कारण माहिती का, कुल्फी खूप छान बनवायची आहे ना, गोड गोड, जशी तुम्ही बाहेर खाता. असं व्हॉट इज दिस? डालो डालो जल्दी जल्दी, कल सुबह पनवेल भी निकलना है. बट उसको बारीक भी करना पड़ेगा हमें. ये मैं टाकूंगी. ये कौन सी हिंदी है तुम्हारी? डालो मैडम प्लीज, डू दी ऑनर. वाव, छान सुंदर. हा, थोडं लवकर टाकशील तर छान होईल. ह्याच्या खाली खूप सगळी क्रीम लागलेली असते, त्याच्यामुळे थोडं नीट मी चोळून घेते. थोडं हिंदी थोडं मराठी. उसको हमें बारीक करना पड़ेगा, मिक्सी करना पड़ेगा. काय टाकायचं रिद्धी तुला? दिखाव. व्हॉट इज दॅट? काजू कोणाचे फेवरेट आहे? बदाम तोंडाचे फेवरेट आहे माझे. जोपर्यंत हे दूध घट्ट होतं, हे मलाई त्याची बनते, तोपर्यंत आपण या काजू आणि किसमिस आणि इलायची यांचं पावडर बनवून घेऊया. सो दॅट यामध्ये आपल्याला मिक्स करता येईल. थोडं हेल्दी बनवायचं ट्राय करते मी, काही पण, म्हणजे केक असो, आईस्क्रीम असो, कुल्फी असो, सो दॅट त्या निमित्ताने का होईना थोडं जास्त हेल्दी ह्या दोघींच्या पोटात जाईल. अगं थांब, या मिक्सरमध्ये टाकायचंय. इलायची तर काढून घेऊ दे. इलायचीचं पहिले साल काढावं लागतात ना. होय.
झालं? करू मी बारकेला? एक मला क्या हो गया? खाली पडलं होतं. काय पडलं होतं खाली? कशी नाही काढू दिली तुला? देते मी तुला एक. हा. काढ ना लवकर. मम्मा हे मित्रांनो आम्हाला एवढा पेशन्स ठेवावा आमचे लागतो. जास्त मोठे. एक इलायचीसाठी आमचे 10 मिनिट चालले. मी करते म्हणून. द्या 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 द्या. डालो डालो उसमें टाको. हाईट ऑफ पेशन्स आहे आमच्यासाठी या दोघींना सांभाळणं. थँक्यू. काय झालं? अरे बापरे. एक मिनिट. पावडर टोमॅटो पावडर. अगं इथे या ना वर. हो बेबी. हो टाक. गाईज आपलं आता हाफ दूध झालेलं आहे कवर. आता मला असं वाटतं 1/4 अजून बाकी आहे. सो तोपर्यंत आपण या मँगोजला रेडी करून घेऊया. आधी ऑलरेडी धुवून घेतलेले आहे. याचं थोडं मोठा पोर्शन कट करायचं आहे सो दॅट आपल्याला याचं हे जे आहे हे फेकायचं नाही आहे. आपल्याला हे सेव्ह करायचं आहे कारण आपल्याला याला कव्हर करायचं आहे. सो मला एक प्लेट पण या 2 बाउल पण घेतलेले आहे मी हे असं ठेवायसाठी म्हणून. दुसरा पण मँगो मी यांना जरा हेल्प करून देते. या 2 मी जरा सेव्ह करून ठेवते एका बाउल मध्ये. मी ह्यातली जी बी आहे याला थोडंसं सेपरेट करायचं आहे मँगो पासून. मला थोडं डिफिकल्टी जाते. आय होप इट विल कम आउट जशी हवी आहे आपल्याला. बोटाने तुम्ही असं ट्विस्ट करू शकता. ते खूप डिफिकल्ट आहे यार. फायनली टाडा. आता ही मी या बाउलमध्ये ठेवते सो दॅट अशीच मँगो राहायला पाहिजे. ह्याचं थोडंसं आपण हे पल्प काढून घेऊ शकतो आणि मला असं वाटतं रिद्वी तर डेफिनेटली खाऊन येतील बाकीचं. पण मी यांना थोडं वेळाने देते कारण आत्ताच आम्ही जेवण झालेलं आहे. काय जेवण केलं का आज तुम्ही? श्रीखंड पोळी. श्रीखंड पोळी. वाव. मँगो आवडतो का तुम्हाला? हो. कसा लागतो? सुंदर. आहे यामध्ये आम्ही आता ड्रायफ्रूटचं मिक्सर टाकतो. येस प्लीज टाक गर आणि फास्ट फास्ट टाक. फास्ट 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 फास्ट. मी तर चमच. मला असं वाटतं एवढी पण लागणार कारण भरपूर आहे. ड्रायफ्रुट्स पण आहे त्यामुळे साखर थोडी जास्त लागेल इथे. अदरवाईज कमी लागेल असते. वाटीने टाकून यामध्ये. अगं खाली नको सांडू बाळा. मला एकदा स्वतः लागेल. मग काय म्हणून म्हणते गाईज. आता हे थोडंसं हळू टाक ना. हे थोडंसं आपण होऊ देऊया कारण थोडं पातळ झालं आहे साखर टाकल्यामुळे. बाळा चाकूने नाही खेळायचं बेटा. यू नो दॅट राईट. हे आता झालंय कम्प्लीट. काय करतो? हो माय गॉड. मी तुला नंतर देणार होती तुझा आत्ताच घेऊन घेतली चोर. तू पण घेऊ शकतेस रिद्वी. यू कॅन हॅव इट. गाईज हे आता झालेलं आहे कम्प्लीट. याला थोडं कूल डाऊन करूया आपण. म्हणजे कसा आहे मँगो? इकडे बघ रिद्वी कसा आहे? तुमच्या पण बेबीजला आवडत असेल ना मँगो. ऍक्च्युली म्हणजे बेबीज काय आणि मोठे काय सगळ्यांनाच आवडतो मँगो. इसको क्या बोलते पता है क्या? फलों का राजा. किंग ऑफ ऑल द फ्रूट्स. झालं त्याचं संपलं आता. व्हाईट झाली ती पूर्ण. त्याचं मँगो संपला रस पूर्ण. बघ कसे खाते. यम 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 यम. झालं.
बापरे, इट्स डिफिकल्ट. अगं वाटी वाटी उचल अशी. हे बरं मी पकडते, तू टाक. या दोघी जणींना टाकायचं. खूप झालं यार ते दोन कुल्फींसाठी भरपूर आहे ते. मला असं वाटतं आपण त्याची कुल्फी बनवून घेऊया एका मोल्डमध्ये टाकून. मोल्ड तर नाही आहे कुल्फीचे, ग्लासमध्ये टाकून घेऊया. मोल्डचा आहे पण आता कुठे आहे ते नाही माहिती. बस 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 बस. हो ना ऋतू? मी कुठे शोधलं हे सगळं बाहेर टाकलेलं पण तू रिद्वी. हा हे का, हे टाक. रिद्वी तुझं सांगतंय. बस झालं, बस झालं. मम्मा थांब, मी थोडंच ते लावून टाळून देते. नको काढूस, नको काढूस, नको काढूस. आता राहू दे. मला पण लावून. हो मी देते, 1 मिनिट थांब. ठीक आहे तुझं झालं. केलंस तू, पॅक केलं राईट. यांनी आता पॅक करून घ्या आणि हे सगळं जाणार आपल्या फ्रीजर मध्ये. काय झालं? फ्रीजर मध्ये, फ्रीजर कुठे असते? आता कधी भेटणार तुम्हाला खायला? उद्या नाही, पण ऍक्च्युली याला 3-4 तास तरी लागतील डीप फ्रीज व्हायला. आपण फ्रीजर मध्ये ठेवूया आणि 3-4 तासांनी म्हणजे रात्री डिनर नंतर डेझर्ट म्हणून खायला तर डेफिनेटली. एक मिनिट, आपण हे ची कुल्फी आहे. हा माझ्याकडे दे. 1 मिनिट माझ्याकडे दे. 1 मिनिट मी नीट काढते त्याला. त्या ग्लास मध्ये थोडस यामध्ये टाक. ठीक आहे. आता हे असं स्टेडी कसं राहणार? ती कुल्फी तर आडवी होणार. फुल भर दिया. अभी वो गिर गया तो मैं इसमें. तुम्हाला माहितीच असेल की फॉइलने थोडंसं किंवा कशाने पण आईस्क्रीम बनवताना रॅप करायचं असतं, सो दॅट त्याच्यावर आईस जमा नाही होणार. सो हे आपण काढून घेऊया. वा 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 वा. ठीक आहे, हे हातात ठेवतो. 1 मिनिट. हे एक यांनी माहित नाही कुठे टाकलेलं आहे. हा 1 मिनिट, अजून एक टाकावं लागेल ना. माझ्याकडे याचं कुल्फीचे स्पून्स पण आहे. ते पण आपल्याकडे ते यूज अँड थ्रो ते लाकडाचे स्पून्स आहे, त्यांच्या बर्थडेला आणलेले. असं रॅप करू. खाऊन घेते. ए तू मला का पुसतेय? आता यामध्ये आपण हे, मला असं वाटतं थोडं आधी होल करावं लागेल याला आणि हे असं सरळ. मी त्याला होल करून देते तुला थोडंसं. रिद्वी नको काढूस. हा बस, एवढं मोठं नव्हतं करायचं ग, छोट करायचं होतं. मला नको पुसू, माझा ड्रेस खराब होतो. गाईज आपण आता हे फ्रीजर मध्ये ठेवूया. आज शूट करणार होतो म्हणून सगळा पसारा डायनिंग वर आलेला आहे. हे असं पसारा दाखवायचा नसतो प्लीज. आणि फर्स्ट टाइम एवर आमचं फ्रीजर खाली झालेलं आहे, नाहीतर पूर्ण भरून. काहीतरी ठेवलेलं स्टोअर केलेलं असतं. मला ठेवू दे, हाईट पुरत नाही तुमची. वर ठेवायचंय. तिथे नाही बनत आईस्क्रीम बाळा, वर बनते आईस्क्रीम. गाईज हे आपण आता फ्रीजर मध्ये ठेवूया. एक तर मँगो गेला आहे, दुसरा पण मँगो. तुम्ही बॅकग्राऊंड मध्ये तुम्ही आवाज ऐकत आहे का? कोणतं तरी गाणं म्हणत होतं या. गेस करा कुठलं गाणं. आता आपण भेटूया फ्रीज झाल्यानंतर. ओके बाय. बंद करते. The next day. कोणाला? हाय एव्हरीवन. आज ॲक्च्युली आईस्क्रीम खायचा दिवस आहे. काल आम्ही आईस्क्रीम बनवलं होतं, पण संध्याकाळी काय झालं, बाहेर गेल्यामुळे आणि ते थोडंसं सेट पण नव्हतं झालं, तर आम्ही म्हटलं त्याला रात्रभर जरा डीप फ्रीज करूया आणि दुसऱ्या दिवशी खाऊया. सो आज आमचं लंच झालेलं आहे, मस्तपैकी पराठे खाल्लेले आणि आता खाऊया आईस्क्रीम. तुम्हाला मी दाखवते की यांनी काय प्रिपरेशन केलेली आहे. या इथे चेअर आणि स्टूल ऑलरेडी काढलेलं आहे, सो दॅट या फ्रीजला हात पुरवू शकतील. ओपन तरी करा. यम्मी यम्मी. यांना जास्त इंटरेस्ट आहे ही जी कुल्फी आम्ही बनवलेली होती काल, जे राहिलेला मलाई होती त्याची, त्यामध्ये. पकड तू आय मीन कोडी पण पकडा.
आणि हे आपले मँगोज आहेत, वाटत तरी आहेत छान झालेले आहेत. बघू दे, दिसत तरी छान आहे. सो लेट्स गो. याला आपल्याला मला असं वाटतं स्टीम करायला लागेल आधी. वाव यार, पूर्ण वाढू जवळून घे. अरे बापरे, विदारित भी तुमची कुल्फी काढा ना तुम्ही. कशी अगं फिर काढ की तुझी कुल्फी. मला असं वाटतं हे मँगो आईस्क्रीम तर आपल्यालाच खावं लागणार आहे, आणि त्यांना जास्त इंटरेस्ट कुल्फीमध्ये. वाव, तिची बघ ना किती टेम्पटिंग दिसत दिसते तर खूप छान आहे. यार. वाव, चला चला, जमलंय जमलंय जमलंय. यम्मी मम्मा. यमी यमी. येतच नाही करू, सगळ्यांना खायचंय. आणि गाईज, आपल्याकडे एक स्पेशल गेस्ट आहे आज, मी तुम्हाला दाखवते कोण आहे. कुल्फी टेस्ट करायला आम्ही बोलवलंय. मम्मी. वाव, लुकिंग नाईस. नितलो नितलो ओए नितलो नितलो. नितली बात. खाऊ का मम्मा, खाऊ? कशी आहे? यम्मी आहे. तिच्या चेहऱ्यावरून तरी वाटत नाहीये ती खूप यम्मी झाली आहे म्हणून. यम्मी आहे? नाही आहे यम्मी का? आता तुला मँगो खायचंय, ती कुल्फी त्यात परत टाकून दे. अशा प्रकारे कुल्फी त्यांना आवडलेली नाही आहे. मला आवडली. आवडली का तुला? रिधाला आवडलेली आहे. आणि रिधा, तुला आवडली का? का ग, नाही आवडली तुला? आय हेल्प यू. हे बघ, हे बघ, मी तुम्हाला सांगितलंय आज आमच्याकडे नवीन गेस्ट आम्ही बोलवलंय मँगो कुल्फी ट्राय करायला. तो आहे म्हणजे माझ्या हिरोईनचा मामा, आमचा श्रीजय. थांब, पहिले खाऊ दे त्याला, त्याच्या पोटात जाऊ दे, मग त्याच्या पोटात गेल्यावर त्याला कळेल. हा कोण आहे? त्याच्यामुळे तो आता दुसरा घास घेणार आणि अशी कुल्फी पूर्ण संपल्यानंतर त्याला कळेल की कुल्फी कशी झाली आहे. प्रोसेस करतोय तो. थांबा थांबा जरा, उद्या. खरं सांग. छान झालं, थँक्यू. मस्त लागतं. थँक्यू. पप्पा तू नाही खात? नाही आला म्हणून तर पप्पा तू नाही खात? तू पण खाऊन बघ ना कसं झालंय. माझ्या हाताने खाल्ल्यावर जास्त गोड लागेल कदाचित तुला. नाही, छान झालं. थँक्यू. सो गाईज, आम्ही अशा प्रकारे व्हायरल मँगो कुल्फी हा टास्क कम्प्लीट केलेला आहे, जो मला असं वाटलं की जरा मॅन्डेटरी आहे, मुलींना पण मजा येईल आणि हेल्दी पण ऑप्शन आहे. तुम्हाला जर आमचा व्हिडिओ आवडत असेल, पाहायला आवडत असेल, आमच्या मुलींचा किऑस जो आहे किंवा जे पण काही आहे थोडं तरी रिलेटेबल असेल तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. थँक्यू. भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये, जे आमच्यासाठी पण एक्साइटिंग आहे आणि नवीन hope पण आहे. तुमच्यासाठी. आम्ही पण ट्राय करतोय. येस येस. तर So, सपोर्ट करा. का बरं? कारण सांगायचं तू. का बरं? मध्ये आईस ठेवावं लागेल माझ्या डोक्यावर.